सामनामध्ये संजय राऊतनी मोठ्या प्रमाणात टीका केली की एकनाथ शिंदे खूप नर्वस आहे, त्यांचे काही आमदार भाजपच्या देखील एक गट संपर्कामध्ये आहे आणि जी आश्वासनं एकनाथ शिंदेला दिली होती ती पाळली नाही, त्यामुळे खतखत आहे. संजय राजाराम राऊतनी पहिली स्वतःची लंगोट सांभाळावी, कारण का ती नाडी सुटत चाललेली आहे. उभाटामध्ये जे काही आदित्य ठाकरेच्या कार्यपद्धतीबद्दल एक फार मोठी नाराजगी आहे. त्याच्यामुळे उभाटामध्ये आता नेमकं कोण राहणार, किंबहुना संजय राजाराम राऊत पण उभाटामध्ये किती काळ राहील, ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा. कुठल्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्याबद्दल दिल्लीमध्ये त्याच्या वाटाघाटी सुरू आहेत प्रवेशासाठी, कारण का आता पुढच्या वेळी खासदार काही उभाटामधून शक्य होत नाही आहे. आणि म्हणून दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन प्रसाद खाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची लायकी आणि स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःचं स्थान आणि स्वतःच्या मालकाच्या पक्षामध्ये अजून किती काळ राहणार, याबद्दल थोडा संजय राजाराम राऊतनी महाराष्ट्राला आता उत्तर दिलं पाहिजे. म्हणून शिंदे काय करतायत, भाजपमध्ये काय चाललंय, पहिल्या दिवसापासून हा संजय राजाराम राऊत दुसऱ्यांच्याच घरामध्ये डोकावण्याचं काम करतोय, दुसऱ्यांच्याच बारशावर जाऊन मुलांची नावं ठेवतो. स्वतः कधीतरी काहीतरी इतिहास घडवावा. तुम्हाला असं म्हणायचं की उभाटाच फुटीच्या उंबरठ्यावर आहेत, त्यातलेच काही लोक तुमच्या संपर्कात आहे? माझ्यापेक्षा आता उभाटामध्ये असलेली जी अस्वस्थ आहे पण आहे ना, ती तुम्ही कधीतरी मातोश्रीमध्ये जाऊन विचारा. म्हणजे संजय राजाराम राऊत पासून ते अस्वस्थता सुरू आहे. म्हणजे दुसरे तर सोडा, हे जे काही सामनाचे सो कॉल्ड कार्यकारी संपादक आहेत, हे किती काळ आता उभाटामध्ये राहतील, हे आता तुम्ही दिवस मोजा आता जेव्हा